कप तुरीची डाळ घेतली आहे तर अर्धा कप हरभरा डाळ घेतली आहे. सो हे जे मिश्रण आहे ते असं मी ड्राय वाटून घेतलेलं आहे. आणि आता दुसरे ड्राय इन्ग्रेडियंट्स जे घेतलेले आहेत ते म्हणजे आपला ठेचा, हिरवी मिरची, लसूण आणि अद्रकचा ठेचा, नंतर बडीशोप, मीठ, सॉल्ट फॉर टेस्ट, कोथिंबीर, कांदा लांब चिरलेला, नंतर धणे पावडर आणि हळद आणि जिरे पावडर थोडंसं. धणे पावडर 1 टीस्पून, जिरे पावडर 1/4 टीस्पून, हळद 1 टीस्पून आणि हा ठेचा जो आहे तो आपल्या चवीप्रमाणे घ्यायचा आहे. जर मुलं जेवत असतील तर कमी घ्यायचा आहे, त्यांना तिखट चालत नसेल तर, आणि ॲडल्ट असतील तर हा एवढा चालू शकतो, 1 टेबलस्पून चालू शकतो. सो आपण हे सगळे इन्ग्रेडियंट्स आता एकत्र करायचे आहेत. सो आधी सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स घालते. सॉल्ट मी हाताने चवीनुसार घालते, कदाचित सगळं लागणार नाही. नंतर बडीशोप घालते, ती पण 1 टीस्पूनच्या आसपास घेतलेली आहे. सिलेंट्रो घेतलं आहे, कोथिंबीर कापून घेतली आहे, कांदा आपला छान, काही लोक स्क्वेअर पीसेस बारीक चिरून घेतात. माझ्या आईच्या पद्धतीप्रमाणे ती नेहमी लांब चिरून घेते, ती नेहमी लांब चिरते, त्यामुळे मलाही तसंच आवडतं. लहानपणापासून आम्ही लांब चिरूनच भेंडकी खातो आहे. हा खानदेशी पदार्थ आहे, महाराष्ट्रीयन खानदेशी. सो आता आपण हा जो ठेचा आहे ना, याचा मी अगदी 1 टीस्पूनच घेते आहे, अगदी 1 टीस्पून घेते आहे. कारण तिखट झालं तर मुलांना काढता येत नाही त्यातनं, ते तिखटपणा जास्त झालं तर. सो आता हे खरं हाताने मिक्स करायचं आहे, चमच्याने नाही. कारण तुम्ही हाताने मिक्स केलं की चांगलं मिक्स करू शकता. हात वॉश केलेले आहेत, क्लीन आहेत, त्यामुळे या रेडी टू क्लीन मिक्स. आणि मग हे मिक्स छान असं झालं. मीठ मी चवीप्रमाणे टाकलं होतं, टेस्ट करून घ्यायचं आहे, मीठ टेस्ट केल्याशिवाय ठेवायचं नाही आहे. आणि थोडंसं किंचित खारट लागायला हवं आहे, कारण ते वाफवल्यानंतर ते कमी होतं, कमी लागतं, म्हणून थोडंसं खारट, किंचित खारट वाटायला पाहिजे जेव्हा तुम्ही टेस्ट करता. हे यात पाणी घालायचं नाही आहे, विदाऊट वॉटर आपण डाळ वाटून घेतलेली आहे. कांद्याला पाणी सुटतं, सॉल्ट आहे त्यामुळे पाणी सुटतं त्याला. आणि आता हे थोडंसं टेस्ट करून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ टाकू चालू शकतं. आणि थोडंसं तिखटही चालू शकतं. असं टेस्ट केल्यानंतर तुम्ही ॲड करू शकता जास्त. काही लोक ओवा घालतात, माझ्या आईकडे महाराष्ट्रीयन पद्धतीने ओवा घालत नाही. पण तुम्हाला जर डायजेशनचा प्रॉब्लेम असेल तर चना डाळमुळे डायजेशनचा प्रॉब्लेम होऊ शकतो, तर त्याच्यासाठी तुम्ही ओवा म्हणजे कॅरम सीड्स घालू शकतात. पण माझ्या आईच्या पद्धतीप्रमाणे ओवा घालत नाही. आता हे जे झालंय मिक्सचर, याचे मुटके करतो ना आपण, मेथीचे मुटके करतो त्या प्रकारे मोठे मोठे मुटके करून घ्यायचे आहेत. हे बघा, हे असे मोठे मोठे मुटके करून घेतले. तर आपलं स्टीमर हे बघा, हे असं या प्रकारे तयार केलेलं आहे. थोडं पाणी जास्त झालंय म्हणून चाळणीमध्ये पाणी आलेलं आहे, सो मी पाणी कमी करते आधी. ओके, आता मी काय केलं, पाणी माझं स्टँड थोडं उंच असल्यामुळे पाणी वरती येत होतं, त्यामुळे मी अशी जाळीची माझी एक प्लेट आहे ती ठेवली, त्यामुळे ब्लॉक झालं सगळं पाणी येण्यावरती. आणि ही चाळणी ठेवली आहे, वाफ स्टीम येते अजून. आणि आता हे आपण हे जे केलेले होते मुटकुळे ते करून घ्यायचे. हे या प्रकारे करायचे, तसे लावायचे, जेणेकरून आता ही सेकंड बॅच, मी ही तिखटाची सेकंड बॅच करणार आहे. हे 10 ते 15 मिनटं छान वाफ येऊ द्यायचं आहे. 10 ते 15 मिनटानंतर आपण जसं केक वगैरे चेक करतो ना, तसं टूथपिक घालून चेक करायचं आहे की त्याला काही चिकटून येत नाही आहे ना. टूथपिकला चिकटलेलं नसेल तर ते झालेले आहेत, 15 मिनटामध्ये होतातच. आता आपले हे भेंडके चे 15 मिनिट झालेले आहेत. आता मी हे झाकण काढते. तर गॅस लहान करायचं आहे आणि
आपली टूथपिक असते किंवा बार्बिक्यूच्या स्टिक्स असतात त्याने चेक करायचं आहे. हे बघा, हे झालेलं आहे, चिकटत नाही आहे म्हणजे झालेलं आहे. सो आता हे काढून घ्यायचे. छान झालेले आहेत, खूपच सुंदर झालेले आहेत. आता हे थोडे हवेशीर ठेवायचे थोडेसे, म्हणून मी परातीमध्ये काढते. प्लेटमध्ये काढून घ्यायचे, एकदम बंद डब्यात ठेवायचे नाही. गावाकडे आई डब्यामध्ये डायरेक्ट ठेवत नव्हती. ती असं आपलं चीज क्लॉथ असतं ना, पनीर करण्याचं क्लॉथ असतं, त्यावरती ठेवायची. स्टीम करताना पण तुम्ही तसंच ठेवू शकतात चीज क्लॉथ टाकून. सो आता मी पाणी थोडं ॲड करते कारण पाणी कमी झालेलं आहे. सो पाणी ॲड करूया. साईडने सोडायचं आहे म्हणजे आपल्या चाळणीमध्ये पाणी जाणार नाही. आणि थोडं बॉईल करायला ठेवायचं आहे. स्टीम आल्यावर मग आपले उरलेली बॅच, सेकंड बॅच तयार करायची आहे. सो बॉईल होऊ द्यायचं आहे पाणी आणि मग नंतर आपण उरलेले माझे 3 स्पायसी आणि एक छोटासा असं राहिलेला तो आपण ठेवायचा स्टीम करायला. तुम्हाला आता हवं असेल तर त्यावर थोडं तेल सोडू शकतात. बेंडक्यांवर तेल खूप छान लागतं. बेंडके असे मोडून कुच करायचे असतात, असे मोडायचे असतात प्लेटमध्ये आणि त्यात तेल घालायचं असतं. काही लोक ड्राय खातात तेल टाकून नुसते, काही लोकांना कढी लागते साईडला. कढी असली की अजून टेस्टी होतं जेवण. सो म्हणून मी कढी पण दाखवणार आहे. सो भेंडकी आपले रेडी आहेत. दुसरी बॅच मी लावते आहे. आता आपण दुसरीकडे काय करायचं, जोपर्यंत आपले भेंडकी स्टीम होत आहेत तोपर्यंत आपण योगर्टचं ताक करून घ्यायचं आहे कढीसाठी. सो आता हे योगर्ट आहे, तुमच्याकडे जे असेल ते वापरायचं. मी नेहमी इंडियन स्टोअरमधून आणते, पण हे यावेळेला जोई ग्रीक योगर्ट घेतलं आहे. बघूया याची कढी कशी होते. थोडं घट्ट असतं, जसं हंकड असतं ना तसं घट्ट असतं हे. सो 3 मोठे स्पून योगर्ट घेतलं आहे. हे चांगलं प्लेन फेटून घ्यायचं आहे आधी. आणि तुम्हाला जसं जेवढी तुम्हाला घट्ट किंवा पातळ जशी कढी हवी असेल तसं ते पाणी मिक्स करत जायचं आहे. स्मूथ करायचं आहे. तुम्ही हँड मिक्सी पण वापरू शकता मिक्स करण्यासाठी. आय प्रिफर दिस वे, पण तुम्ही हँड मिक्सी वापरून लवकर करू शकता. खूप घट्ट आहे हे बघा, खूप घट्ट आहे कारण आपल्याला याच्यामध्ये ज्वारीचं थोडं पीठ आणि हरभऱ्याचं थोडं पीठ घालायचं आहे, जेणेकरून ती कढी फाटत नाही आणि घट्टपणा कायम राहतो. तो थोडं पाणी घालायचं आहे. मला असं वाटतं आपण पूर्ण पातेलं भरेपर्यंत पाणी लागणार आहे याला. आणि परफेक्ट आहे. तर याच्यामध्ये 1 टेबलस्पून हरभरा पीठ आणि ज्वारी, आपल्या महाराष्ट्रामध्ये खानदेशामध्ये ज्वारी पीठ घालतात कारण त्याची एक वेगळी टेस्ट येते. आता पीठ, सो हे बेसन 1 टेबलस्पून घालायचं आहे. तुम्हाला घट्ट वाटलं तर तुम्ही वेळेवर पाणी ॲड करू शकता. एकदा तुम्ही बॉईल करायला सुरुवात केली की मग पाणी ॲड करायचं नाही आहे. आधीच कन्सिस्टन्सी तयार करून घ्यायची व्यवस्थित, जेणेकरून जेव्हा तुम्ही बॉईल कराल तेव्हा हे हरभऱ्याच्या पिठामुळे ते घट्ट होणार आहे आणि थोडं ज्वारीचं पीठ घातल्यामुळे. सो मला असं वाटतं की मला अजून थोडं पाणी घालावं लागणार आहे. सो मी पाणी ॲड करते थोडंसं, मिक्स करून घेते कारण त्याच्या गाठी व्हायला नको आहे. त्याच्या नॉट सगळ्या मोडून घ्यायचे आहेत. जोपर्यंत फुनके स्टीम होत आहेत आपले भेंडके तोपर्यंत हे मिक्स करून घ्यायचं आहे. मला माझ्या आईचीच पद्धत आवडते भेंडक्यांची. मी बऱ्याच लोकांकडे खाल्लेले आहेत पण मला त्यांचे कधीच भेंडके आवडलेले नाही. मला माझ्या आईचेच आवडतात, त्यामुळे मी
तिचीच रेसिपी फॉलो करते. तिच्या हाताला एक ऑथेंटिक टेस्ट म्हणतो ना तशी आहे. हे मी थोडं पाणी घालते कारण मला असं वाटतं ते घट्ट होणार आहे खूप. सो दिस इज गुड नाव, गुड इनफ. आता आपलं ज्वारीचं पीठ घालायचं राहिलं आहे. आता आपण हे मी इंडियातनं आणलेलं ज्वारीचं पीठ आहे. इथल्या ज्वारीच्या पिठाचे भाकरी जमत नाही. 1 टीस्पूनच घेते. हे की इन्ग्रेडियंट्स आहे ज्याची टेस्ट, त्याच्यामुळे कढीची टेस्ट चांगली लागते. काही लोक कढीचं पीठ मिक्स करून ठेवतात. काही लोक ज्वारी, बेसन आणि गहू असं गव्हाचं असं पीठ 3 पिठं मिक्स करून ठेवतात. म्हणजे वेळेवर लगेच कढी करताना लगेच घेतलं की लगेच कढी तयार होते. सो माझं ते मिक्सचर संपलेलं आहे. मी पण मिक्स करून ठेवते असं. तुम्हाला जर कढी आवडत असेल आणि सारखं ज्वारी आणि गहू आणि बेसन शोधावं लागत असेल तर काय करायचं, 3 पिठं इक्वल क्वांटिटीमध्ये मिक्स करून एका छोट्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं. जेणेकरून तुम्हाला जेव्हा कढी करायची आहे तेव्हा ते पीठ काढून कढीचं पीठ असं नाव लिहून ठेवायचं, त्याच्यावर लेबल लावून ठेवायचं, कढीचं पीठ म्हणून वापरायचं. आता हे झालं आहे. आता हा माझा जो ठेचा होता हिरवी मिरची आलं लसूणचा, तो मी याच्यात घालते. माझी आई कढीमध्ये ठेचा नाही घालत. ती फोडणीमध्ये हिरव्या मिरची एका मिरचीचे 2 तुकडे असं ती फोडणीमध्ये घालते. पण मी ही पद्धत मला वाटतं मी माझ्या सासूबाईंची यूज करते. आमच्या आई ज्या होत्या त्या आता नाही आहेत. त्या मला वाटतं कढीमध्ये ठेचा घालत होत्या आणि सिनॅमन पावडर घालत होत्या. त्या सिनॅमन पावडर मिक्स करायच्या कढीमध्ये थोडंसं आणि त्यांच्याकडे नेहमी लवंग पावडर पण केलेली असायची, तेव्हा ते लवंग पावडर पण घालायच्या. पण मी आता ह्या दोघींची रेसिपी मिक्स करते, आईची आणि सासूबाईंची. सो आई टाकायच्या म्हणून मी सिनॅमन पावडर टाकते. आणि फोडणीमध्ये माझ्या आईकडे गावाकडे खानदेशी पद्धतीप्रमाणे फोडणीसाठी ती लवंग 2-3 लवंग, 5-6 मिरे, नंतर थोडे होल धणे घ्यायचे फोडणीमध्ये, नंतर दालचिनीचा 1 पीस आणि हे दगडफूल असतं जे महाराष्ट्रामध्ये खानदेशी कढीमध्ये नेहमी वापरलं जातं. याचा खूप छान फ्लेवर येतो. हे असं पेपरासारखं असतं, ब्लॅक अँड व्हाईट कलरचं असतं आणि त्याला दगडफूल असं म्हणतात. आणि तुम्ही मसाल्याच्या स्टोअरमध्ये गेले तर तुम्हाला ते मिळू शकतं किंवा तुम्ही गुगलवर जाऊन शोधू शकतात की दगडफुलाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात आणि मग तुम्ही तुमच्या स्टोअरमध्ये विचारू शकतात की हे आहे का. पण याने फ्लेवर खूप छान येतो फोडणीमध्ये. आणि आता मीठ, सॉल्ट, म्हणजे सॉल्ट आत्ता घालायचं नाही आहे, जेव्हा कढी पूर्ण उकडून होते त्याच्यानंतर सॉल्ट घालायचं आहे. सो आता हे उकडून घ्यायचं आहे जेणेकरून नंतर आपण मग फक्त फोडणी घातली की होणार आपलं. सो हे आता मी उकडून घेते. गॅस ऑन करते. आणि हे बॉइल्ड व्हायला लागलं, चांगलं स्टीम झालं आणि ते त्यातले सगळे हे टाकलेले पिठं टाकलेले सगळे कुक झाले छान व्यवस्थित की मग गॅस बंद करायचा आणि वेगळ्या कढईमध्ये फोडणी द्यायची याला. सो आता आपण ते कढी बॉईल करायला ठेवायची आहे. मात्र एक की इन्ग्रेडियंट्स म्हणजे कढी बॉईल होत असताना सारखी ढवळायची आहे, कारण तुम्ही जर ढवळणं बंद केलं आणि गॅस चालू राहिला तर ते योगर्ट फाटायला लागतं म्हणजे की योगर्ट आणि पाणी असं वेगळं होऊन जातं आणि मग ती कढी टेस्टी होत नाही. त्यामुळे यू हॅव टू बी हिअर नियर बाय गॅस ऑल द टाइम. सो ही याप्रमाणे आणि मीडियमवर ठेवायचा आहे गॅस, कारण जेवढं तुम्ही मीडियम गॅसवर ठेवाल तेवढी ती कुक होईल आधी. हाय गॅस केला तर ती लगेच बॉईल होऊन वरती येणार पण मग ती कुक होणार नाही. तर ती कुक होणं आवश्यक आहे कारण त्यातले जे पिठं टाकलेत आपण ते कुक व्हायला हवे. इकडे आपल्याला कुठेही फोनवर वगैरे जायचं नाही आहे कढी करताना, कारण त्याचं एक की इन्ग्रेडियंट म्हणजे हेच आहे की तुम्ही कॉन्स्टंटली बॉईल होईपर्यंत तिथे असायला हवं आहे.
आणि स्टर करायला हवं. बाय द वे मी तुम्हाला सांगायची विसरली, मी दोघं पद्धतीने कढी करते. पुणेरी पद्धतीने माझ्या सासूबाईंची आणि आईच्या पद्धतीने खानदेशी. सो आई पुणेरी पद्धतीने थोडीशी साखर घालत होत्या त्या, जेणेकरून आंबट असतेच कढी, आंबट गोड आणि थोडी तिखट अशी ती छान लागते. सो मी थोडी घातली, अगदी 1 टीस्पून घातली आहे. तुम्हाला आवडत नसेल तुम्ही नाही घातली तरी चालेल, मस्ट नाही आहे शुगर. पण मी आज दोघी पद्धतीने करते आहे आणि मला अशीच कढी आवडते. मी दोघी पद्धतीने करते तीच मला आवडते. म्हणजे खानदेशी पद्धतीमध्ये माझ्या सासूबाईंची पद्धत मिक्स करूनच मी कढी करते, मला तीच आवडते. आता बॉईल करायला यायला सुरुवात झालेली आहे. वरती असा फेस यायला लागतो. मोठं पॉट जर घेतला तर तुम्हाला जागा जास्त असते बॉईल करायला. सो अजून मी मध्ये घालतात कढीपत्ता. काही लोक हे जे बॉइलिंग सुरू होतं ना, ती बॉइलिंगच्या बिगिनिंगच्या प्रोसेसपासून कढीपत्ता घालतात, ज्यामुळे त्याचा फ्लेवर येतो. सो मी युजली ड्राय करून ठेवते, जर नसेल घरात फ्रेश तर ड्राय यूज करते, पण दोघंही नाही आहेत माझ्याकडे. सो बॉडी विदाऊट सोल अशी कढी आहे. पण तुम्ही कढीपत्ता घालायचा विसरू नका. आपण आता थोडं फोडणीसाठी, कढी ही नेहमी तुपामध्ये करायची असते फोडणी. सो तूप गरम करायला ठेवायचं आहे. काही लोक काय करतात, छोट्या एका लोखंडी कढईमध्ये, छोटीशी कढई असते त्याच्यामध्ये फोडणी टाकून ती कढई सोडून देतात कढीमध्ये. ही ती फोडणीची कळची म्हणतात त्याला. यामध्ये फोडणी घालून काही लोक कढी बॉईल झाल्यानंतर त्यामध्ये ती सोडून देतात आणि झाकण लावून ठेवतात. त्यामुळे एक आपण स्मोकी टेस्ट येते. ती पण एक पद्धत आहे, मी नेक्स्ट टाइम तुम्हाला दाखवेल ती. आता आपण पातेल्यामध्ये नेहमीप्रमाणे फोडणी करूया. सो आपलं तूप आता गरम झालेलं आहे आणि थोडं जिरं आणि मोहरी घालायची, थोड्या मेथ्या घालायच्या, ड्राय मेथी सीड्स घालायचे आणि हिंग. हिंग इज मस्ट. आणि हे जे मी तुम्हाला ड्राय मसाले सांगितले होते, लवंग, मिरे आणि दालचिनी आणि ते सगळे घालायचे आता. छान फ्राय करून घ्यायचं. आता खूप छान अरोमा आला आहे फोडणी तळल्याचा. आता आपण जी कढी बॉईल करून घेतली होती ना, ती घालायची आहे. सो ती कळचीने उचलून घालायची आहे. यू हॅव टू बी केअरफुल वेन यू आर पुटिंग दॅट ऑन देअर. सो ही या प्रकारे जेव्हा आपण टाकतो लगेच झाकण लावायचं, जेणेकरून त्याची जी स्टीम असते किंवा स्मेल असतो तो कढीमध्ये राहतो. सो आपल्याला तर बॉईल करायची नाही, कारण बॉईल करून आपली कढी झालेली आहे. आता आपला शेवटचा इन्ग्रेडियंट म्हणजेच कोथिंबीर बारीक चिरलेली आणि चवीनुसार मीठ घालायचं, जे आपण आधी घातलं नव्हतं, कारण त्यामुळे ती कढी फाटू शकते. म्हणजे योगर्ट आणि वॉटर वेगळं होऊ शकतं, म्हणून सॉल्ट अगदी शेवटी घालायचं आहे. आणि थोडी टेस्ट करून बघते मी. येस, थोडंसं मीठ कमी आहे, तुमच्या चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. 1 टीस्पून मी घातलेलं आहे. आता आपल्याला बॉईल करायची गरज नाही आहे. आता झाकण लावून ठेवून द्यायची कढी. फक्त मीठ, सॉल्ट हे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही जेवढी झाकून ठेवाल तेवढा त्याचा अरोमा आतमध्ये राहील. आता ही कढी आपली झालेली आहे. कढी आणि फुणक्यांबरोबर ते सर्व करायचं आहे.
या प्रकारे आपले हे खानदेशी भेंडके म्हणजे फुनके आणि कढी रेडी आहे. यामध्ये मी फोडून थोडं तेल घातलं आहे. तुम्हाला ते जास्त तेल हवं असेल तर हे मोडायचं हाताने आणि त्यामध्ये भरपूर तेल घालून खाऊ शकता तुम्ही, त्यांना आवडत असेल तर. आणि ही जर मुलांना कढी मसाला आवडत नसेल, जो आपण फोडणीमध्ये घातला तो तोंडामध्ये येतो, तो छान लागतो पण मुलांना आवडत नाही, तर तो स्ट्रेनरने स्ट्रेन करून कढी देऊ शकता तुम्ही मुलांना. पण मी जनरली काढत नाही, कारण जे काय आपण फोडणीचे साहित्य घातलेले आहेत ते हेल्थसाठी खूप चांगले असतात, त्यामुळे मी तसंच ठेवते. सो एन्जॉय करा महाराष्ट्रीयन कढी आणि फुनके. आवडली असेल रेसिपी तर गीता US रसोईला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा फ्रेंड्स. मी तुम्हाला नवीन नवीन रेसिपी आणत जाईल. मला तुम्हाला खूप महाराष्ट्रीयन खानदेशी रेसिपी दाखवायच्या आहेत. तुम्ही कमेंट्स करा, लाईक करा आणि शेअर करा. गीता US रसोई. थँक्यू सो मच.